मीरा भाईंदरची जाहिरात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बालवाडी शिक्षिका यासाठी सुद्धा पदं आहेत. पदं कमी आहेत, 4च आहेत, पण तरीही तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरून टाका. आज व्हिडिओ बनवायचा हाच उद्देश आहे की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचावी, दुसरा काहीच नाही. तर इथं जे एलिजिबल आहेत त्यांनी फॉर्म भरावं, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे. तर बघा इथं हेल्प डेस्क दिलेला आहे मीरा भाईंदरने स्वतः. जर पोरांना टेक्निकल बाबीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर वर हा जो नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करू शकता. जर नॉन टेक्निकल संबंधी काही तुम्हाला इश्यू असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल जे आहे तर करू शकता. टेक्निकल नॉन टेक्निकल दोघांचे नंबर तुम्हाला देऊन ठेवलेले आहेत. तर बघा त्यानंतर फॉर्म जे आहे तर ते 22 तारखेपासून तुम्ही भरायला सुरू करू शकता. ते तुम्ही टोटल इथं 12 तारखेपर्यंत, सप्टेंबर 12 पर्यंत एलिजिबल आहात. ठीक आहे, चला तर अशा पद्धतीने. तर बघा इथं पद अनुसूचित जातीसाठी एक पद आहे, त्यानंतर भजक क साठी एक पद आहे, त्यानंतर इथं इतर मागासवर्गीयांसाठी एक पद आहे आणि SBC साठी टोटल इथं एक पद आहे. अशा पद्धतीने 4 पदं तुम्हाला दिसत आहेत. जर यापैकी असाल आणि तुम्ही जर ही शैक्षणिक अर्हता धारण करत असाल तर फॉर्म भराच काम होतंय, लक्षात घ्या. 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शासनमान्य बालवाडी टीचर्स कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. शासनमान्य बालवाडी टीचर्स कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान इथं आवश्यक आहे. एवढं सगळं जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही इथं हे जे पद आहे तर ते मिळवू शकता, लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला पेपर पॅटर्न कसा असणार आहे तर पेपर पॅटर्न जो आहे तर तो तुम्हाला 15 प्रश्न असतील मराठीला, 15 प्रश्न असतील इंग्लिशला, 15 प्रश्न असतील GKला आणि 15 प्रश्न असतील इथं रिझनिंगला, लक्षात घ्या. आणि 40 प्रश्न टेक्निकलसाठी असणार आहेत. प्रत्येकाला 2 गुण आहेत प्रत्येक प्रश्नाला. अशा पद्धतीने इथं 60 प्रश्न असतील नॉन टेक्निकलला, ठीक आहे, नॉन टेक्निकलला आणि 120 गुण असतील आणि टेक्निकलला 40 प्रश्न असतील. आणि इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला टोटल किती असणार आहे तर इथं 80 गुण असणार आहे. अशा पद्धतीने हे तुमचं पेपर पॅटर्न असणार आहे. तर नक्की मला असं वाटतंय की जर तुम्ही या पद्धतीचा पूर्ण अभ्यास केला तर तुम्हाला हे पद मिळू शकतं. जागा कमी आहेत पण आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे, कळलं. तर ऑलरेडी आपण बालवाडीसाठी भरपूर जास्त काम केलं आहे. अंगणवाडी सेविकाचा ऑलरेडी आपल्याकडे एक कोर्स अवेलेबल आहे. जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर सगळ्यात शेवटी आपल्या ॲपमध्ये स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तुम्हाला तो कोर्स दिसेल. काही हरकत असल्यावर आपल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. काही तसं तुम्हाला ॲप डाउनलोड केल्यावर सगळ्यात शेवटी ऑल कोर्सेसमध्ये तो कोर्स दिसून जाईल. ठीक आहे, चला तर इथेच थांबूया, भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.